भिवंडी में रोटरी क्लब की बड़ी पहल, मुफ्त थैलेसीमिया उपचार केंद्र शुरू। 500 छात्राओं को साइकिल वितरण। भिवंडी में रोटरी क्लब की ओर से स्वास्थ्य और शिक्षा के क्षेत्र में दो महत्वपूर्ण पहल की गई है। एक ओर जहां थैलेसीमिया मरीजों के लिए मुफ्त उपचार केंद्र शुरू किया गया है, वहीं दूसरी ओर आदिवासी क्षेत्र की छात्राओं को साइकिल वितरित कर शिक्षा को बढ़ावा दिया गया है। भिवंडी में थैलेसीमिया के मरीजों की संख्या बढ़ती जा रही है। इस गंभीर बीमारी में मरीजों को हर महीने रक्त चढ़ाने की आवश्यकता होती है, जो काफी महंगा होता है। आर्थिक रूप से कमजोर कई मरीज इस इलाज से वंचित रह जाते हैं। इसी को ध्यान में रखते हुए रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 और रोटरी चैरिटेबल ट्रस्ट के संयुक्त प्रयास से राजनौली स्थित डॉक्टर राजेश भोयर के प्राणायु अस्पताल में चौथे मुफ्त थैलेसीमिया उपचार केंद्र का शुभारंभ किया गया। इस केंद्र का उद्घाटन डिस्ट्रिक्ट गवर्नर हर्ष मकोल के हाथों किया गया। इस दौरान उन्होंने समाज के लोगों से अधिक रक्तदान करने की अपील भी की, ताकि जरूरतमंद मरीजों को समय पर उपचार मिल सके। वहीं शिक्षा के क्षेत्र में भी रोटरी क्लब ने सराहनीय कदम उठाया है। ग्रामीण और दुर्गम आदिवासी क्षेत्रों में कई छात्राएं स्कूल की दूरी के कारण पढ़ाई छोड़ देती हैं। इस समस्या को दूर करने के लिए रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 की ओर से भिवंडी तालुका की 500 जरूरतमंद छात्राओं को मुफ्त साइकिल वितरित की गई। इस साइकिल वितरण कार्यक्रम का आयोजन भी डिस्ट्रिक्ट गवर्नर हर्ष मकोल के हस्ते किया गया, जिसमें रोटरी क्लब के कई पदाधिकारी मौजूद रहे। रोटरी क्लब की इन दोनों पहलुओं से एक ओर जहां थैलेसीमिया मरीजों को राहत मिलेगी, वहीं दूसरी ओर छात्राओं को शिक्षा से जुड़ने में मदद मिलेगी। नमस्कार दोस्तों, मैं डिस्ट्रिक्ट गवर्नर हर्ष मकोल डिस्ट्रिक्ट 3142 रोटरी से हूँ। डिस्ट्रिक्ट 3142 जो है वो थाने जिला के अंदर आ जाता है और जिला के अंदर शाहपुर और मुरबाड ये सब एरिया के भी एरिया आ जाते हैं। अगर हम लोग ने ये जो साइकिल का जो प्रोजेक्ट कर रहे हैं, 500 साइकिलें दे रहे हैं बच्चों के लिए और सिर्फ लड़कियों के लिए दिए जा रहे हैं, क्योंकि ये जो लड़कियां हैं वो लोग 6-6 किलोमीटर से दूर चल के अपने स्कूल में आती थी और उसके कारण एक स्टेज ऐसा आ जाता है कि जब गर्मी हो जाती है और बहुत कुछ प्रॉब्लम्स हो जाती है तो बच्चे लोग स्कूल में आना बंद कर देते हैं। तो हमारा यही था कि अगर हम लोग कुछ कन्या के लिए कर सके तो ये कन्या को एक हमारी तरफ से कन्या प्रोजेक्ट था जो हम लोग ने एक योगदान किया है और हम यही चाहते हैं कि बच्चे लोगों को आगे बढ़ना है, क्योंकि लड़की जो है हमारे देश का भविष्य है और हम लोग लड़कियों के बारे में कुछ इतना सोच नहीं रहे थे, लेकिन हमारे प्रधानमंत्री हमेशा कहते हैं कि लड़कियों के लिए सोचना चाहिए। तो वही एक योगदान लेके हम लोगों ने ये सोचा कि ये वाले जिला जो है भिवंडी, उसके लिए हम लोग क्यों नहीं कुछ करें। इसी तरह हम लोग जो ये साइकिल दे रहे हैं, उसी तरह हम लोग करीब 10 स्कूल्स को भी अपग्रेड कर रहे हैं, जहाँ पे टॉयलेट ब्लॉक्स और दूसरी चीज़ें भी बनाई जा रही है। इसी तरह से ये एक छोटा सा योगदान रोटरी की तरफ से। धन्यवाद। बस आप लोग यहाँ पर जुड़ते रहिए हमारे साथ और अगर हम और कुछ सेवा आप लोगों के लिए कर सके तो उसके लिए बहुत ही हमारे लोगों को अच्छा लगेगा। थँक यू। नमस्कार, मी रोटरियन डॉक्टर राजेश भोयर। आता आपण बघतोय की हा 14 वर्षाचा मुलगा आहे, तो गेली कित्येक वर्ष थॅलेसिमियाग्रस्त आहे आणि तो वाडियासारख्या रुग्णालयात जातो, म्हणजे शहापूरपासून तर वाडियापर्यंत जातो थॅलेसिमिया ट्रीटमेंटसाठी। मित्रांनो, हा प्रवास खूप दूरचा असल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। म्हणून आपण आज रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष मकोल सर यांच्या संकल्पनेतून आज आपण प्राणायु हॉस्पिटल येथे थॅलेसिमिया ट्रीटमेंट सेंटर रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपण करत आहोत। मित्रांनो, म्हणजे बऱ्याच वेळा दुर्गम भागातील, ग्रामीण भागातील हा जो संघर्ष ट्रीटमेंटसाठी संघर्ष करावा लागतो, त्यामुळे त्यांना नाहक त्रास, तर कधीकधी त्यांचं घरचं काम किंवा त्यांचं स्वतःचं काम सोडून त्यांना तिथपर्यंत ट्रीटमेंटसाठी त्रास सहन करावा लागतो। आज आपण आपल्याच जवळ भिवंडीच्या लोकांसाठी, ग्रामीण भागातील वाडा, शहापूर या लोकांसाठी हा सेंटर आपण तयार केलेला आहे आणि याच्या माध्यमातून जे थॅलेसिमियाचे रुग्ण आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना आपण थॅलेसिमिया ब्लड ट्रान्सफ्युजनपासून तर चिलेशन थेरपी आपण विविध योजनांच्या माध्यमातून, जसं की आयुष्मान भारत या योजनांच्या माध्यमातून आपण देणार आहोत। याच्यामध्ये लक्षणं कशी आई-वडिलांनी शोधावं, म्हणजे जे कुटुंब आहे त्यांना कशी लक्षणं शोधता येईल आणि त्याचा उपयोग कसा या ठिकाणी पोहोचावे त्यांनी। तर दरवर्षी आपण बघतो की 10 ते 12 हजार नवीन रुग्ण थॅलेसिमियाचे सापडतात। तर यामध्ये काय असतो की थॅलेसिमिया मायनर, थॅलेसिमिया इंटरमिडिएट आणि थॅलेसिमिया मेजर। तर थॅलेसिमिया मेजरमध्ये जनरली रुग्णांना, या मुलांना लक्षणं दिसून येतात। तर ही लक्षणं काय, थकवा जाणवणं, भूक कमी लागणं आणि त्यांचं वजन कमी होणं, ह्यासारखी लक्षणं जेव्हा दिसतात आणि त्यांचं हिमोग्लोबिन म्हणजे CBC आपण केलं आणि हिमोग्लोबिन लेवल जर कमी असेल, RBC कमी असेल, तर आपण समजून जावं की आपण थॅलेसिमियाचे जे प्रोफाईल आहे, जे पुढचं प्रोफाईल आहे
ते जसे इलेक्ट्रोफोरोसिस आणि बाकीचे इतर तपासणी आहेत, आयर्न स्टडी वगैरे, हे करून आपण ते कन्फर्म करतो की जर खरोखरच ह्या पेशंटला हा थॅलेसेमिया आजार आहे. आणि अगदी कन्फर्म पाहिजे असेल तर आपण DNA टेस्टिंग करतो आणि ते DNA टेस्टिंगद्वारे आपण कन्फर्म करतो की हा पेशंट हा थॅलेसेमियाग्रस्त आहे. मग त्यानुसार आमचे जे हेमॅटॉलॉजिस्ट आहेत त्याची ट्रीटमेंट चालू करतात आणि मग त्यानुसार त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन, चिलेशन, तर काही काही रुग्णांना मग बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण करावा लागतो आणि ती एक डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट आहे. परंतु बरेच लोक ही ट्रीटमेंट करू शकत नाही, गोरगरीब असल्यामुळे त्यांना हे करता येत नाही, म्हणून ही ट्रान्सफ्युजन आणि चिलेशन थेरपी आपण करतो. सर्वप्रथम मी रोटरियन आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आपले आदरणीय हर्ष मकोल सर यांचे आभार मानतो की त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी जे एन्करेजमेंट दिली. आपल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ट्रायबल एरियामधली मुलींना ज्यांना प्रवासासाठी त्रास होत होता त्यांना 500 सायकली देऊन जो आता योगदान करत आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आमचे सगळे डिस्ट्रिक्ट लिटरसिटी विनय अब्बार मॅडम, प्रकाश सर यांचे देखील आभार मानतो. त्याचबरोबर आजच आपण येथे थॅलेसेमिया सेंटरचे उद्घाटन करत आहोत. तर थॅलेसेमिया एक रक्ताचा आजार आहे आणि त्यासाठी जे ट्रीटमेंट लागतं त्याच्यामध्ये काही काही लोकांना रक्त चढवलं जातं, म्हणजे रक्ताचं ट्रान्सफ्युजन केलं जातं. तर अशासाठी काही लोकांना भिवंडी, वाडा, शहापूरमधून डिरेक्टली वाडियासारख्या लांब हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. तर मित्रांनो, आज आपण हे सेंटर चालू करून ब्लड ट्रान्सफ्युजन ट्रीटमेंटसोबत आपण चिलेशन थेरपी देखील आपल्या प्राणायाम हॉस्पिटलच्या इथे रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ भिवंडी BKCच्या मार्फत करणार आहोत. मित्रांनो, ही जी आहे ती गोरगरीब जनतेसाठी, गोरगरीब रुग्णांसाठी फार महत्त्वाची ठरेल. त्यासाठी मी डिस्ट्रिक्ट 3142 आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांचे फार आभार मानतो. पूर्ण टीम, आमचे बंधू रोहिदास भोईर, त्यानंतर ॲडव्होकेट विशाल भोईर यांचे देखील आभार मानतो. आणि ह्या प्रोजेक्टबद्दल मी खूपच स्तुत्य उपक्रम समजून या लोकांना, या रुग्णांना फायदा होईल अशी अपेक्षा जतवतो. थँक्यू. हे विचार ॲक्च्युली आमच्या DG सरांचं होतं आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सरांनी जो दिला एन्करेजमेंट आणि एम्पॉवरमेंट, मुलींसाठी जे त्रास होत होता, एवढ्या लांब प्रवास करून जायला लागत होतं, त्यामुळे ते शाळेतच जात नव्हत्या, ह्या विचार करून फार मोलाचं कार्य ते करत आहेत आणि त्यासाठी आम्ही त्यांचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. बस. स्पीड न्यूज भारत.